वेलकम स्टुडंट्स. आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. जनता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शिरोळ, इयत्ता 8वी, विषय सामान्य विज्ञान, विषय शिक्षक सौ जगदाळे RR. विद्यार्थी मित्रांनो, आपण पेशी व पेशी अंगके या पाठाविषयी माहिती घेत आहोत. यामध्ये आपण पेशीचे भाग अभ्यासलेले आहेत. पेशीभित्तिका, प्रद्रव्य पटल याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. तसेच पेशीद्रव्य याविषयी सुद्धा माहिती घेतलेली आहे. पेशीद्रव्यामध्ये असणारी वेगवेगळी पेशी अंगके यामध्ये सुद्धा आपण काही पेशी अंगकांचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. यामध्ये केंद्रक, आंतरद्रव्य जालिका आणि गॉल्गी संकुल इत्यादी विषयी आपण माहिती अभ्यासलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लयकारिका म्हणजेच लायसोझोम्स आणि तंतुकणिका म्हणजेच मायटोकॉन्ड्रिया या पेशी अंगकाविषयी माहिती घेणार आहोत. सगळ्यात सुरुवातीला आपण लयकारिका याविषयी माहिती घेऊ. पेशीत घडणाऱ्या चयापचय क्रियामध्ये जे टाकाऊ पदार्थ तयार होतात त्यांची विल्हेवाट लावणारी संस्था म्हणजेच लयकारिका. लयकारिका हे साधे एकपटलाने वेष्टित कोश असून त्यामध्ये पाचक विकरे असतात. म्हणजेच लयकारिकेच्या भोवती एकेरी आवरण असते आणि पेशीमध्ये घडणाऱ्या चयापचय क्रियेमध्ये जे टाकाऊ पदार्थ तयार होत असतात त्याची विल्हेवाट लावणारी जी संस्था आहे ती संस्था म्हणजेच लयकारिका. आता या लयकारिकेमध्ये विविध पाचक विकरे असतात. लयकारिकेच्या कार्याविषयी आपण जाणून घेऊया. पहिलं कार्य आहे रोगप्रतिकार यंत्रणा. पेशीवर हल्ला करणाऱ्या जीवाणू व विषाणूंना नष्ट करते. उद्ध्वस्त करणारे पथक. जीर्ण व कमजोर पेशी अंगके, कार्बनी कचरा हे टाकाऊ पदार्थ लयकारिकेमार्फत बाहेर टाकले जातात. आत्मघाती पिशव्या. पेशी जुनी किंवा खराब झाली की लयकारिका फुटतात व त्यातील विकरे स्वतःच्याच पेशीचे पचन करतात. उपासमारीच्या काळात लयकारिका पेशीत साठविलेल्या प्रथिने व मेद यांचे पचन करते. लयकारिकेच्या कार्यामध्ये पहिलं कार्य जे आहे ते आहे रोगप्रतिकार यंत्रणा. जे पेशीवर हल्ला करणाऱ्या जीवाणू व विषाणूंना नष्ट करण्याचं काम लयकारिका करते. त्यानंतर जीर्ण व कमजोर पेशी अंगके, कार्बनी कचरा हे जे टाकाऊ पदार्थ तयार होतात ते लयकारिकेमार्फत बाहेर टाकले जातात. पेशी जुनी किंवा खराब झाली की लयकारिका फुटतात व त्यातील विकरे स्वतःच्याच पेशीचे पचन करतात. उपासमारीच्या काळात लयकारिका पेशीत साठवलेल्या प्रथिने व मेद यांचे पाचन करते. यानंतर पुढचा पेशी अंगक आहे तंतुकणिका. म्हणजेच याला आपण मायटोकॉन्ड्रिया असे म्हणतो. प्रत्येक पेशीला ऊर्जेची गरज असते. पेशीला ऊर्जा पुरवण्याचे काम तंतुकणिका करतात. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीखाली पाहिल्यास तंतुकणिका दुहेरी आवरणांची बनलेली दिसते. तंतुकणिकेचे बाह्य आवरण सच्छिद्र तर आतील आवरण घड्यांनी बनलेले असते. बघा, प्रत्येक पेशीला ऊर्जेची गरज असते आणि या पेशीला ऊर्जा देण्याचं काम तंतुकणिका हे पेशी अंग करत असते. आता इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिकाखाली पाहिल्यानंतर तंतुकणिका दुहेरी आवरणांची बनलेली असते. म्हणजे तंतुकणिकेभोवती दुहेरी आवरण असते. तंतुकणिकेचे बाहेरचे जे आवरण आहे ते सच्छिद्र असते आणि आतले जे आवरण आहे ते घड्यांनी बनलेले असते. तंतुकणिकेच्या आतील पोकळीत असलेल्या जेली सदृश द्रव्यात रायबोझोम्स, फॉस्फेट कण
व डीऑक्झीरायबोन्यूक्लिक आम्ल रेणू असल्याने त्या प्रथिने संश्लेषित करू शकतात. तंतुकणिका पेशीतील कर्बोदके व मेदाचे विकरांच्या साहाय्याने ऑक्सिडीकरण करते व ह्या प्रक्रियेत मुक्त झालेली ऊर्जा ATP म्हणजेच ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट च्या स्वरूपात साठवते. प्राणीपेशीपेक्षा वनस्पती पेशीत तंतुकणिकांची संख्या कमी असते. बघा आता तंतुकणिकेभोवती दुहेरी आवरण असतं. वरचं जे आवरण आहे ते सच्छिद्र असतं आणि आतील आवरण जे आहे ते घड्यांनी बनलेले असतं. तंतुकणिकेच्या आतमध्ये जी पोकळी आहे त्या पोकळीमध्ये असलेल्या जेली सदृश द्रव्यामध्ये रायबोझोम्स, फॉस्फेट कण व डीऑक्झीरायबोन्यूक्लिक आम्ल म्हणजे DNA रेणू असल्याने त्या प्रथिने संश्लेषित करू शकतात. तंतुकणिका पेशीतील कर्बोदके व मेदाचे विकरांच्या साहाय्याने ऑक्सिडीकरण करते व ह्या प्रक्रियेमध्ये ऊर्जा तयार होते आणि ही मुक्त झालेली ऊर्जा ATPच्या रूपामध्ये साठवते. प्राणीपेशीपेक्षा वनस्पती पेशीमध्ये तंतुकणिकांची संख्या कमी असते. आता या तंतुकणिकेची कार्ये काय आहेत? तर ATP हे ऊर्जा समृद्ध संयुग तयार करणे, ATP मधील ऊर्जा वापरून स्वतःसाठी प्रथिने, कर्बोदके, मेद यांचे संश्लेषण करणे. लोहित रक्तकणिकेत तंतुकणिका नसतात, त्यामुळे त्या पेशी जो ऑक्सिजन वाहून नेतात तो त्यांच्या स्वतःसाठी वापरला जात नाही. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण रिक्तिका आणि हरितलवक या पेशी अंगकांविषयी अधिक माहिती घेऊ. थँक्यू.